मित्रांनो, खरं सांगा की जर तुम्हाला एखाद्या मुलगीने जर व्हॉट्सॲपवरती किंवा फेसबुकवरती किंवा कॉलवरती जर असा प्रश्न विचारला की काय करतोयस रे, सो तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर ना काय देता? म्हणजे मित्रांनो, तुम्ही ना त्या प्रश्नाचं उत्तर असंच म्हणजे देत असणार की म्हणजे झोपलोय, म्हणजे टी व्ही बघतोय, किंवा म्हणजे बसलोय, किंवा अभ्यास करतोय, किंवा कसलं तरी काम करतोय, किंवा जेवतोय. म्हणजे मित्रांनो, असा रिप्लाय ना तुम्ही द्या. म्हणजे मी नाही म्हणत, पण मित्रांनो, असा रिप्लाय ना तुम्ही त्या मुलीला अजिबात देऊ नका ज्या मुलगीला ना तुम्हाला पटवायचंय आणि जी मुलगी ना तुम्हाला आवडते. कारण मित्रांनो, म्हणजे हा प्रश्न आहे ना की काय करतोयस, सो मित्रांनो ह्याचं उत्तर ना तुम्ही फ्लर्ट करून पण देऊ शकता. आणि मित्रांनो, ते उत्तर कसं द्यायचं तेच मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो, आज मी तुम्हाला ना काय करतोयस म्हणजे ह्या प्रश्नाची ना अशी दोन प्रकारची फ्लर्टिंग आन्सर आज मी तुम्हाला सांगणार आहे. की म्हणजे जर एखाद्या मुलगीने तुम्हाला विचारलं की काय करतोयस रे, आणि जर तुम्ही म्हणजे ती उत्तरं तिला अशी दिलात ना, तर ती मुलगी ना तुमच्यावरती एवढी इम्प्रेस होईल ना की मित्रांनो तुम्हाला मी शब्दामध्ये इथे सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तेव्हा तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा, काय तू म्हणजे उत्तरं सांगितलीस, असं तुम्ही मला स्वतः बोलाल मित्रांनो. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक मुलाने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला एखाद्या मुलगीने जर असा प्रश्न विचारला की काय करतोयस रे, तर तुम्ही ह्याचं उत्तर ना असंही देऊ शकता की डॉक्टरकडे आलो होतो. तर ती बोलेल की डॉक्टरकडे कशाला रे, म्हणजे तू आजारी वगैरे आहेस का? तर बोला की आजारी तर नाही आहे, पण तुझी आठवण ना मला खूप जास्त येते आणि त्यामुळे ना तुझी आठवण येऊन ना मला रात्रीची झोप लागत नाही. सो म्हणजे त्याच्यासाठी ना मी डॉक्टरकडे आलोय की म्हणजे डॉक्टर काहीतरी गोळ्या देईल आणि मला तुझी आठवण येणं ना थोडं म्हणजे कमी होईल. तर ती मुलगी बोलेल हो का, मग डॉक्टरने गोळ्या तुला दिल्या का? तर तुम्ही बोला की डॉक्टरने गोळ्या तर नाही दिल्या, पण डॉक्टर बोलला की विटामिन लवची कमी आहे आणि ते म्हणजे तुला ना तुझ्या मैत्रिणीकडे भेटेल, असं डॉक्टर बोलला. तर तू मला विटामिन लव देऊ शकतेस का, असं म्हणजे तुम्ही तिला रिप्लाय द्या. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिला असं रिप्लाय द्याल ना तेव्हा ती मुलगी ना म्हणजे इतकी लाजेल ना मित्रांनो की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण मित्रांनो, असा रिप्लाय ना म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला स्वतः दिला होता आणि मित्रांनो तिचं म्हणजे एक्सप्रेशन ना मी स्वतः बघितलंय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की असा रिप्लाय ना तुम्ही कधी ना कधीतरी देऊन बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा, काय तू रिप्लाय सांगितलास, असं तुम्ही मला स्वतः बोलाल. आता त्याच्यानंतर जो दुसरा रिप्लाय आहे तो दुसरा रिप्लाय ना असा आहे की जर एखाद्या मुलगीने तुम्हाला विचारलं की काय करतोयस रे, तर तुम्ही बोला की अगं मंदिरात आलो होतो, पण मंदिरात आलोच आहे ना तर असं वाटतंय की देवाला ना एखादा नवस बोलू. तर ती बोलेल की अच्छा, कोणता नवस रे? तर तुम्ही बोला की म्हणजे माझी एक ना चांगली मैत्रीण आहे, तर ती मैत्रीण ना जर माझी गर्लफ्रेंड बनली तर देवा मी तुझे ना 11 सोमवार तुझे उपवास पकडेन, असं तुम्ही बोला. आणि मित्रांनो, ती कोणती मैत्रीण आहे ना म्हणजे त्याचा खुलासा ना तुम्ही करू नका. कारण मित्रांनो ते ना त्या म्हणजे मुलीला ऑटोमॅटिक समजेल मित्रांनो म्हणजे तुम्ही कोणत्या मैत्रिणीबद्दल तुम्ही बोलत आहात. सो मित्रांनो, असा पण रिप्लाय ना जेव्हा तुम्ही काय करतोयस म्हणजे ह्या प्रश्नाचा म्हणजे असा रिप्लाय द्याल ना तेव्हा पण मित्रांनो ती मुलगी ना एवढी लाजेल ना की मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण मित्रांनो असा रिप्लाय ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये कित्येक मुलींना दिलाय मित्रांनो. आणि मित्रांनो म्हणजे हा रिप्लाय दिल्यानंतर ना त्या मुलींचे एक्सप्रेशन म्हणजे मी स्वतः बघितलेत आणि त्यामुळे ना एवढ्या कॉन्फिडन्सने आता मी तुम्हाला सांगतोय की असा रिप्लाय ना तुम्ही कधी ना कधीतरी देऊन बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा, काय तू रिप्लाय सांगितलास, असं तुम्ही मला स्वतः बोलाल. सो मित्रांनो, आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.